मित्रांनो नमस्कार. माझ्या दाढीला जेवढे केस आहेत तेवढी बहुजनांची पोरं मी शिकवेन, असे महाराष्ट्रातील भूमीत सांगणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे याच महाराष्ट्राच्या भूमीत होऊन गेलेले आहेत. आणि कर्मवीर भाऊराव पाटील हे फक्त बोलून थांबले नाहीत, तर शिक्षणाची ज्ञानगंगा त्यांनी उभ्या महाराष्ट्रात पोहोचवली. आणि हीच बहुजनांची गरीब मुले पुढच्या काळामध्ये शिकली आणि सवरली आणि स्वतःच्या ताकदीवर आणि स्वतःच्या सामर्थ्यावर ही उभी राहिलेली आहेत. ज्या पद्धतीने कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे, अगदी त्याच पद्धतीने थोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी देखील शिक्षणाचं महत्त्व हे अधोरेखित केलेलं आहे. ते अधोरेखित करत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी महाराष्ट्राला एक मंत्र दिला होता त्या काळामध्ये. आणि तो मंत्र देत असताना शिक्षणाची समृद्ध अशी कवाडं ही बहुजन समाजाच्या आणि गरीब मुलांच्या उत्कर्षासाठी कशी कारणीभूत आहेत, असं त्यावेळेस त्यांनी ग्रामगीतेतून आणि त्यांच्या असलेल्या अभंगातून हे महाराष्ट्रासमोर ठेवलेलं आहे. एक एकर विका परंतु लेकर शिकवा, असे सांगून शिक्षणाची महती ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी याची शिकवणूक ही महाराष्ट्राला दिलेली आहे. मित्रांनो, एवढं बौद्धिक सांगण्याचं कारण आज असं आहे की काल परवा महाराष्ट्र राज्याचे सुसंस्कृत उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादांनी विधान परिषदेमध्ये एका प्रश्नोत्तराच्या तासामध्ये फेलोशिप आणि PhD करून महाराष्ट्रातील विद्यार्थी काय दिवे लावणार आहेत काय, असे वादग्रस्त विधान करून अजितदादांनी पुन्हा एकदा आपल्या मुवर्तखोर आणि वाह्यात बोलण्याची प्रचिती ही महाराष्ट्राला दिलेली आहे. दादांनी असं विधान करत असताना दादांनी मात्र एक गोष्ट या ठिकाणी आत्मसात केली पाहिजे. कदाचित दादांच्या मुलांना ही फेलोशिप आणि PhDची आवश्यकता नसेल, पण महाराष्ट्रातील लक्षावधी मुलांना, जी मुलं आज दारिद्र्यामध्ये खितपत पडलेली आहेत, त्या मुलांना मात्र उच्च शिक्षणाची आणि दर्जेदार शिक्षणाची आवश्यकता आहे. त्यातून ते PhDचं शिक्षण हे घेत आहेत. आणि दादांनी काल जे विधान केलेलं आहे विधान परिषदेमध्ये, ते विधान परिषदेमध्ये विधान करत असताना दादांची पुण्याई ही आर्थिक पुण्याई ही 7 जन्मांची पुण्याई आहेत. 7 पिढ्या बसून खातील एवढी दादांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पुंजी जमवलेली आहेत. हे मी काही माझ्या मनाचं सांगत नाहीत. भारतीय जनता पक्षाच्या त्यावेळेच्या सर्व शीर्षस्थ नेत्यांनी आणि आज ज्यांच्या मांडीला मांडी लावून दादा बसलेले आहेत, त्यांनीही बैलगाडी भर पुरावे असल्याचे, भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचे हे विधानसभेमध्ये आणि विधानसभेच्या बाहेर हे सांगितलेले आहेत. त्यातून जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना आणि अनेक सिंचन घोटाळा आणि अनेक सहकारी संस्थांमधल्या गैरव्यवहाराची माहिती आणि त्याची चर्चा ही महाराष्ट्रासमोर ही बिनदिक्कतपणाने चर्चिली गेलेली आहेत. असं मित्रांनो, त्याच्या खोलामध्ये आपल्याला जायचं नाही. परंतु दादांनी काल जे विधान केलेलं आहे त्या विधानामुळे महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांची एक प्रकारे क्रूर थट्टा आणि टवाळी ही दादांनी केलेली आहे. आणि ह्या दादांच्या विधानाची खमंग अशी चर्चा काल संपूर्ण सोशल मीडियामध्ये ही मोठ्या प्रमाणावर होत होती, झालेली आहे. मित्रांनो, दादांची अवस्था काय झालेली आहे हे मात्र आता मी वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये असताना दादा आज आहेत आणि दादांची अवस्था ही एखाद्या मूळव्याधी सारख्या रुग्णाची सारखी अवस्था झालेली आहे. ती अवस्था म्हणजे सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. दादा कितीही मोठ्या मोठ्या गप्पा करत असेल किंवा मोठ्या मोठ्या गर्जना करत असेल,
तरी दादांची शेंडी ही देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीमध्ये असलेल्या अमित शहाच्या हातात आहेत आणि त्यांच्या भ्रष्टाचाराची कुंडली ही नागपूरच्या रेशीम बागेच्या लॉकरमध्ये ही बंदिस्त आहेत. त्यामुळे दादा मेंदूला डेंगू झाल्यासारखे सातत्याने असले विधानं करत आहेत आणि त्यातून असले वादग्रस्त विधानं करण्याची सवय आणि त्यातून दादा अद्यापही सावरलेले दिसत नाहीत. हे यातून पुन्हा एकदा महाराष्ट्राला दिसलेले आहेत. कदाचित दादा त्यांच्या नजरेसमोर असलेली आणि त्यांच्या मनामध्ये असलेली राजकीय झिंग आहे, ही झिंग अद्याप त्यांच्या नसानसामध्ये भिनलेली आहेत. सत्तेची धुंदी आणि मस्ती काय असते हे दादांच्या यापूर्वीच्या विधानाने महाराष्ट्राने अनुभवले आहेत. कदाचित दादा या सत्तेच्या मोहापायी छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचे विधान दादांनी 2 वर्षापूर्वी केलेले होते. संभाजी महाराज हे हिंदू धर्मरक्षक नव्हते, हे धर्मवीर नव्हते, तर स्वराज्य रक्षक होते, असं दादांनी त्यावेळेस विधान केलेलं होतं. आणि आता मात्र दादा हे विधान करू शकतात की छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते, धर्मासाठी त्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे, असं दादा बोलले तर याबद्दल अजिबात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. कारण दादा ज्यांच्या संगतीमध्ये ज्यांच्या सोबतीमध्ये आज वावरत आहेत, त्यामुळे दादांवर कळत नकळत हे संस्कार असणं हे आत्यंतिक स्वाभाविक बनलेलं आहे. मित्रांनो, दादा विधिमंडळात काल जे बोलत होते त्या विधिमंडळात बोलत गेलेल्या प्रत्येक शब्दाची नोंद ही ऑन रेकॉर्ड होत असते. त्यामुळे दादांची कालची दिवसभरातील च्या विधानाने आणि दादांच्या विधानावर असलेल्या प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये उमटल्या. त्यामध्ये दादांची यथेच्छ अशी शैक्षणिक बेअब्रू काल दिवसभरामध्ये झाली. कुणी दादांना 10वी नापास असल्याचं म्हटलं आहे, कुणी दादा 10वी पास असल्याचं म्हटलं आहे आणि काहींनी तर दादांच्या त्या धरणाच्या विधानांची आठवण करून दिलेली आहे. काहींनी मात्र त्याही पलीकडे जाऊन वीज वितरण कंपनीचा लाईट ही खंडित होत असताना त्यातून लोकसंख्येचं प्रमाण कसं वाढत आहे अशाही विधानाची ही आठवण करून दिलेली आहे. आणि दादांच्या या PhDच्या विधानाच्या बाबत महाराष्ट्रामध्ये संपूर्ण विद्यार्थी संघटनेनी त्यांचा जाहीर असा निषेध हा व्यक्त केलेला आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा मोठ्या प्रमाणावर कळस निर्माण झाला असताना ज्या विषयावर आपल्याला फारशी माहिती नाही त्या विषयावर आपण फारसं बोललेलं योग्य नाही. परंतु अजितदादांनी काल ह्या विषयावर बोलून आपल्या अज्ञानाचं घोर असं प्रदर्शन हे केलेलं आहे. ते त्यांना टाळता आलं असतं, पण दादांच्या उथळ स्वभावाला आवर कोणी घालायची हाच फार मोठा प्रश्न आज आहे. आणि दादा 5 वेळेस किंबहुना 4 वेळेस हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत. आणि उपमुख्यमंत्री झालं असताना देखील दादांनी महाराष्ट्र समोर काय दिवे लावलेले आहेत असाही प्रतिप्रश्न काही विद्यार्थ्यांनी हा दादांना काल विचारलेला आहे. उद्विग्न स्वरूपात हा प्रतिप्रश्न विचारलेला आहे. राजकारणाच्या मखमली झगमगाटात वावरत असताना आणि सतत सत्तेचा मत चाकणाऱ्या महाराष्ट्रातील बेरोजगारांचे व ते जगत असलेले आयुष्य हे अजितदादांना हे या ठिकाणी समजणार नाहीत. दारिद्र्याचे चटके कसे काय असतात हे मात्र दादांना समजणार नाहीत. आणि दादा, तुम्ही ज्या PhDच्या आणि फेलोशिपीचं उदाहरण देतात त्यातून तुमची असलेली ही मानसिक वैचारिक ही मनोभावना तुमच्यामध्ये दडलेली आहेत. ती मनोभावना आणि मनोभूमिका ही महाराष्ट्राच्या समोर ही कालच्या तुमच्या विधानाने आलेली आहेत. दादा, कदाचित तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबांना ही शिष्यवृत्तीची गरज नसेल, किंबहुना डॉक्टरेटची किंवा याची गरज नसेल, परंतु महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांना आज मात्र महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षणाची गरज आहे. आणि उच्च शिक्षणाबरोबर आरक्षणाची देखील महाराष्ट्राच्या लक्षावधी तरुणांना ही गरज आहे. देशभरामध्ये ज्या उल्लेखनीय काम करणाऱ्या अनेक महान व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत, त्या सर्व महान व्यक्तींचा उहापोह या ठिकाणी मी करणार नाही. परंतु त्यांनी PhD करताना हा शिष्यवृत्तीचा आधार घेतला आहे.
आणि अत्यंत दारिद्र्याच्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं शिक्षण, त्या मुलांनी आपलं शिक्षण हे पूर्ण केलेलं आहे. तुमच्यासारखा कौटुंबिक आर्थिक स्थितीचा आधार त्यांच्याकडे नव्हता. किंबहुना तुमच्यासारखे प्रत्येकाचे चुलते म्हणजे प्रत्येकाचे काका हे सक्षम नसल्यामुळे त्या मुलांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही शिष्यवृत्ती मिळवलेली आहे. हे मात्र या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि PhDचे जे शिक्षण आहेत, हे शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील PhDची पदवी संपादन करून भारतातील लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. PhD मिळवणं म्हणजे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारणं इतकं सोपं नाही. किंबहुना आपल्या रक्तातील नात्याला धोका देण्या इतपत सुद्धा सोपे नाहीत. हे मात्र या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. मला हे सर्व सांगत असताना व.पु. काळेंच्या विधानाची आठवण झाल्याशिवाय राहत नाहीत. व.पु. काळे असे म्हणतात, या देशामध्ये अगदी सहज आणि सोपी मिळणारी जर गोष्ट कुठली असेल तर पात्रता नसताना या देशामध्ये फक्त एकच गोष्ट सहज मिळू शकते. ती गोष्ट म्हणजे सत्ता आणि मंत्रिपद. आणि ही सत्ता आणि मंत्रिपद मिळवण्यासाठी फक्त साधन सुचिता ही खुंटीवर टांगली की आपल्याला सहज मिळते, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. परंतु PhD मिळवण्यासाठी ही रात्रंदिवस अखंड अशी मेहनत करावी लागते. ज्ञानाची साधना या ठिकाणी करावी लागते. रक्ताचं पाणी करून ही PhDची पदवी प्राप्त करता येते. ती पदवी प्राप्त करत असताना केवळ कोल्यांटुड्या मारणं म्हणजे PhD प्राप्त करणं असं या ठिकाणी होत नाहीत. परंतु 10वी शिक्षण घेतलेल्या अजितदादांना याची मात्र फारशी गांभीर्याने त्याची गरज किंवा त्याची असलेली ही गरज ही त्यांच्या लक्षात आलेली नाही. दादांचं विधान हे काल जे केलेलं आहे ते विधान हे अशोभनीय आहेत. त्याचा निषेध हा महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेने या ठिकाणी केला गेला पाहिजे. त्याचाही निषेध या ठिकाणी जाहीरपणाने मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि दादांनी या गोष्टीच्या बाबत महाराष्ट्रातील जनतेची माफी ही मागितली गेली पाहिजे. यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो वापरणं म्हणजे वैचारिक दृष्ट्या आपण यशवंत झालो आहोत असे या ठिकाणी होत नाहीत. यशवंत होण्यासाठी ही विचारांची आचरणाची प्रगल्भता ही या ठिकाणी असावी लागते. परंतु दादांकडे ती वैचारिक आणि विचाराची आणि आचरणाची प्रगल्भता यांची फारकत झाली आहे की काय? असंच दादांच्या मागच्या अनेक विधानांचा, अनेक कालच्या विधानांचा जर आपण आढावा घेतला तर हे या ठिकाणी लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. दादा कितीही कार्यक्षम असते आणि दादा कितीही पहाटे 6ला उठून ही कामाला सुरुवात करत असेल तर हे काम मात्र तुमच्या जवळ ठेवा. पुन्हा 30 कॅसेट ही महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा वाजवून दाखवू नका. जसा तुमचा पहाटेचा कार्यक्रम आणि धरणाबाबतचे वक्तव्य हा महाराष्ट्र अद्याप देखील विसरला नाही, हे मात्र या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. हे असली विधानं पाहिल्यावर कधी कधी असं वाटतं, कधी कधी मात्र नक्कीच वाटतं की आमदार खासदार होण्यासाठी ही शिक्षणाची आट ही असायला पाहिजे होती. नॉन मॅट्रिक माणूस जेव्हा लोकशाहीच्या मंदिरामध्ये कायदे निर्माण करतो, कायदे पारित करतो आणि ते कायदे पारित करीत असताना उच्च शिक्षित असलेला माणूस मात्र ते मुकाट्याने पाळतो, ही मात्र लोकशाहीची एक फार मोठी थट्टा आहे. 2009 मधील विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या सर्वाधिक जागा मिळालेल्या असताना देखील शरद पवारांनी काँग्रेस पक्षाला हे मुख्यमंत्रीपद देऊ केलेलं होतं. आणि त्यातून दादांना मुख्यमंत्रीपद का दिलं नाही याचा उलगडा हा दादांच्या कालच्या वर्तणुकीतून आणि इथून मागच्या वर्तणुकीतून हा या ठिकाणी प्रकर्षाने समोर आल्याशिवाय राहत नाहीत. किंबहुना शरद पवारांनी गृह खातं देखील अजित पवारांच्या कधीही झोळीत टाकलेलं नाही, हे या ठिकाणी आपण लक्षात घेण्यासारखं आहे. दादा काही बोलले असले तरी महाराष्ट्रातील तरुणांनी, युवकांनी त्याकडे अजिबात लक्ष देण्याची गरज नाही. कारण दादांचे वक्तव्य हे काही खुशमस्करे किंबहुना दादांची बाजू घेणारे हे स्लिप ऑफ टंग म्हणजे दादांची जीभ घसरली आहेत, बोलण्याच्या ओघात दादा बोललेले आहेत असं म्हणून त्यांचं कदाचित
कदाचित त्यांच्या बोलण्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतील, परंतु हे जे विधान आहेत हे विधान मात्र सत्ता आणि संपत्तीच्या उन्मादी स्वरूपातून आलेले विधान आहेत. बहुजनांच्या मुलांना अंधाराच्या काळ कोठडीत असावं आणि मुलांनी आणि स्त्रियांनी शिक्षण घेऊ नयेत, किंबहुना शिक्षण घेण्याचा त्यांचा नैतिक अधिकार नाहीत, असा मनूचा कायदा हा या ठिकाणी सांगतो. त्याच मनुवादी पालखीची भुई हे दादा आज बनलेले आहेत. मित्रांनो, यातून काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे आपण आत्मसात केलं पाहिजे. नेत्याच्या घरातील सतरंजा उचलण्यापेक्षा आणि त्यांची गुलामी करण्यापेक्षा उच्च शिक्षण घेऊन, चांगलं शिक्षण घेऊन पुढचा काळ हा आपण प्रगतीच्या दिशेने नेला पाहिजे. अशीच मनीषा बाळगून हे पुढे चालत राहा, एवढीच अपेक्षा ही महाराष्ट्रातील युवकांकडून या ठिकाणी करायला हरकत नाही. दादांचं विधान हे दादांच्या स्वभावाला धरून आणि दादांमध्ये उपजत असलेल्या अंधाराला किंबहुना त्यांच्यामध्ये असलेल्या प्रवृत्तीला म्हणण्यापेक्षा विकृतीला धरून दादा बोललेले आहेत. दादांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, कारण दादांची दादागिरी ही यापूर्वी देखील महाराष्ट्राच्या समोर ही आलेली आहेत. आपण मात्र पुढे चालत राहा, शिक्षण घेत राहा, शिका आणि संघटित व्हा. हा मलमंत्र महाराष्ट्रातील जनतेने, विशेषतः युवकांनी घेऊन पुढे जाण्याची भूमिका ही निर्धाराने वठवली पाहिजे, एवढीच अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.